हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शिरपूर, केनवड, काटा, कोंढाळ, चिखली, पंगरखेडा परिसरातील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे। या अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने काढणीला आलेली हळद, हरभरा, गहू, टरबूज, ज्वारी, मक्का, केळी पिकांसह फळबागांचे व पॉलीहाऊसचे नुकसान झाले आहे। माझे चिखली बुजुर्ग इथे 12 एकर जमीन आहे आणि 3 एकर आंब्याची बाग आहे, कलमी आंब्याची, आणि 1 एकर चिकूची बाग आहे। रात्री आलेल्या अवकाळी गारपीट आणि पावसामुळं माझं आणि या परिसरातील कांदा उत्पादक, पपईचे बगीचे, फळबागवाल्याचं अतिशय नुकसान झालेलं आहे आणि हे भरून न येण्याजोगं नुकसान आहे आणि याची शासनाने दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे याच्यासाठी हे निवेदन देत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर हे निसर्गाचं पुन्हा संकट कोसळलं आहे। अवकाळी पाऊस आणि प्रचंड गारपीट झाली, यामुळे शेतकऱ्यांचे हाती आलेले पिकं हे उद्ध्वस्त झालेले आहेत। प्रचंड प्रमाणात शिरपूर असेल, मालेगाव असेल, कारंजा, मंगरुळपीर अनेक तालुक्यांमध्ये आणि वाशिम तालुक्यामध्ये तर बऱ्याच प्रमाणात गारपीट झालेली आहे। यामुळे कांदा असेल, ज्वारी असेल, बाजरी मका असेल, त्यानंतर भाजीपाला असेल, असे वेगवेगळे पिकं जे हाताशी शेतकऱ्याचे आलेले आहेत हे उद्ध्वस्त झालेले आहेत, कोसळलेले आहेत। यामुळे प्रचंड शेतकरी नैराश्यात गेलेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे। कारण हातातोंडाशी आलेला घास हा या गारपिटीमुळे त्यांच्या हातून निघून गेलेला आहे। प्रचंड मोठं नुकसान आहे। तरी शासनाला आमची या माध्यमातून एक मागणी आहे की त्यांनी त्वरित या सर्व नुकसानीचे सर्वे करावे आणि भरघोस अशी मदत या शेतकऱ्यांना जाहीर करावी, अशी शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष या नात्याने मागणी करतो। विदर्भ न्यूज ब्युरो, वाशिम।